रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील बळवली आणि परिसरातील शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पेण तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केलं आहे। बळवली, आंबिवली, बेलवडे, मंगोशी, दवणसर आणि वळक परिसरातील शेतीलगतच्या नदीपात्रात सिडको अंतर्गत मेघा इंजिनिअरिंग कंपनीकडून केमिकल युक्त आणि क्षारयुक्त सांडपाणी सोडले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। या दूषित पाण्यामुळे शेती, भाजीपाला, मासेमारी तसंच पशुधनाचं मोठं नुकसान झाल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे। तसंच अनेक गावातील आणि आदिवासी वाड्यातील पिण्याच्या पाण्याचे स्रोतही दूषित झाल्याने नागरिकांना पाण्याच्या टंचाईला सामोरे जावं लागत आहे। याबाबत अनेकदा तक्रार करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे। नदी सोडले जाणारे दूषित पाणी तात्काळ बंद करावे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई द्यावी आणि हेटवणे धरणाच्या पाईपलाईनमधून संबंधित गावांना पाणी पुरवठा करावा अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे। या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे। सिडको अंतर्गत मेगा इंजिनिअरिंग कंपनीने बेलवडे पासून जिथेपर्यंत जे टनेलचं काम सुरू केलेलं आहे, 300 फूट खालून जी पाईपलाईन नेण्याचं काम सुरू केलेलं आहे, त्या कामामुळे त्यातनं निघणारं दूषित पाणी शेजारील नदीतून अगदी बेलवडेपासून ते बळवलीपर्यंत दूषित पाणी मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे। सगळ्यांचं बेलवडे, मुंगोशी, बेलवडे आदिवासी वाड्यांचं पाणी गेलेलं आहे। गेली वर्षभर अत्यंत टंचाईग्रस्त लोक आहेत। आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत, गेले 2024 पासून मागण्या करतोय की यांनी तात्काळ ते दूषित पाणी बंद करावं, नाहीतर ती पाईपलाईननी खाडीत सोडावं। दुसरी महत्त्वाची मागणी अशी की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल, गुरांचं नुकसान झालं, भाजीपाला झालं, कुक्कुटपालन व्यवसायाचं झालं, त्यांना तात्काळ भरपाई द्या पाणी करून। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट जी सर्वात महत्त्वाची, ज्या आदिवासी बांधवांना वनवन फिरावं लागतं पाण्यासाठी, तेथील पाणी गेल्यामुळे तिथल्या गावातील लोकांना वनवन फिरावं लागतं, त्यांना पाण्याची तात्काळ व्यवस्था करत, परंतु कायमस्वरूपी व्यवस्था करण्यासाठी हेटवणे धरणातून जी पाईपलाईन जाते सिडकोची, त्या पाईपलाईनवरून मग तुम्ही आंबेगाव मार्गे किंवा तुम्ही धामणी मार्गे सर्व पाणी पुरवठा करण्यासाठी ती पाईपलाईन टाका आणि सर्व आदिवासी वाड्या असतील, मुंगोशी असेल, बेलवडे असेल, दवणसर असेल, मग खाली ज्याला पाणी नाही, आंबिवली असेल, यांना तात्काळ पाणी देण्यासाठी उपाययोजना करा, नाहीतर आम्ही ही पाईपलाईन बंद करू, त्यांची खराब पाण्याची कंपनीचं कंप्लीट काम बंद करू। खरं तर विश्वासाने सांगायचं झालं तुम्हाला तर हजारो कोटीचं ह्यामध्ये घपला आहे। शासनाने याकडे लक्ष द्यावं। सिडकोने हजारो कोटी नको तिकडे देणग्या दिल्यात, मग तुम्ही इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी 2-4 कोटीची पाईपलाईन असेल, 2-4 कोटीचं काही भरपाई असेल, त्याला लाजा का वाटतात? हजारो कोटी भ्रष्टाचार करता आणि सर्वसामान्य लोकांचं पाणी पळवता। पाणी हे जीवन आहे, ते हिसकावून घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे। संविधानाने आम्हाला अधिकार दिलेत, लोकशाहीने आम्हाला अधिकार दिलेत, तुम्ही पाणी पळवून नेऊ शकत नाही। अगोदर ती व्यवस्था सगळी करा। ही जबाबदारी सिडकोची जास्त आहे। सिडकोनी हा प्रकल्प आणलाय, सिडकोनी जबाबदारी सगळ्यांची ही कामं केली पाहिजेत। या 3 प्रमुख मागण्या पूर्ण कराव्यात। आमचा विकासाला विरोध नाही, परंतु आमच्या मानेवर पाय देऊन आमचं पोटचं पाणी पळून तुम्ही जर या गोरगरीब शेतकऱ्यांवर आणि आदिवासी वाड्यांचे जर हलाल करत असाल, तुम्ही जाऊन बघा। मी 2 दिवस दौरे केले, अत्यंत वाईट अवस्था आहे आणि हे प्रशासन ढिम्यासारखं बघत बसलंय। याच्या पुढचं आंदोलन मी आज सांगतो, आज बळवली, आंबिवली, वळक, मुंगोशी, बेलवडे आदिवासी वाडीतील लोक आम्ही प्रमुख आहोत। उद्याच्या क्षणाला या 8 दिवसात काय व्यवस्थित निर्णय दिला नाही तर न भूतो न भविष्याचे असे आंदोलन होईल आणि सगळे यांचे कारनामे उघड केल्याशिवाय मी हरीश बेकावडे स्वामीजी करता गप्प बसणार नाही। ही शेवटची ग्वाही देतो तुम्हाला आणि शेवटचं सांगतो की आम्ही आमचं पाणी मिळवणारच। पाणी पाहिजे ना सगळ्यांना? नुकसान भरपाई पाहिजे की नाही? म्हणजे दूषित पाणी बंद झालं पाहिजे की नाही? या गोष्टी झाल्या पाहिजे, हक्क आहे। या बाबतीत सिडकोनी तात्काळ दखल घ्यावी, नाहीतर न भूतो न भविष्याचं पुढचं आंदोलन होईल। हा शेवटचा इशारा या दृष्टीने देतोय मी तुम्हाला।